घेतला हे रिपोर्ट येणं महत्त्वाचं आहे. सांगा ना तुम्ही लोकांना, पब्लिकला येऊन आतापर्यंत आम्ही हे केलं ते केलं, आणि त्या पद्धतीने माहिती लोकांपर्यंत यायला काय हरकत आहे. सीबीआयची मागणी करत असतील तर त्याचा अर्थ दिल्लीकडे त्यांनी त्या ठिकाणी बघितलं असावं. दिल्ली आता सीबीआय आणि बाकी एजन्सीला घेतलं तर हे होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये बाकी आहेत. आता भारताकडे सरकारी विमान आहे 2004चं, हे 10चं होतं पडलेलं, 4चं सायटेशन एक्सेलस. आता हे विमान असून बंद पडले, वापरत नाहीत, आणि याचे 2 जे पायलट आहेत ते नुसते निवांत बसून असतात. आणि अजितदादांच्या बुकिंगमध्ये जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं ॲरोचा, त्याच्यामध्ये सुद्धा हे पायलट आहेत, सरकारी पायलट आहेत पगारावर, हे सुद्धा त्या ग्रुपवर आहेत. पूर्वी एक पायलट होते ते रिटायर झालेत, त्यांचं नाव मला आठवत नाही, काय रे नाव काय असेल, ते स्वतः कर्वे म्हणून होते, स्वतः तिथं जायचे. समजा सीएम चाललेत, डीसीएम चाललेत, मंत्री चाललेत, कर्वे साहेब स्वतः जायचे, सगळं चेक तिथं करायचे. पण हे महाशय नुसते ग्रुपमध्ये दोघं पदं घेतलीत, मोठा पगार त्यांना चालू आहे, पण एकदा सुद्धा ते साईटवर त्या ठिकाणी जात नाही चेक करायला की विमान नीट आहे का नाही. तर हे कोण अधिकारी 2, ते शर्मा आणि अजून कोणतरी जे महाराष्ट्र सरकारमध्ये काम करतात, त्यांची माहिती काढणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे असं आमचं मत आहे. आणि ॲरो नावाची कंपनी ज्याली त्या पवार जो होता त्याला जे सांगितलं होतं वेदर इज ऑल ओके, त्याचं तुम्ही केलं काय. ॲरो कंपनीचा धंदा चालू आहे, विमानाचा धंदा चालू आहे, VSRचा धंदा चालू आहे. मग दादांच्या बाबतीत जे काय सांत्वन, जे काय दुःख आहे, हे फक्त राजकीय भूमिका आहे का. आम्ही इथं हळहळ करतोय पण बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग जे चाललंय ते सुपरफिशियल आहे का, दाखवण्यासाठी आहे का, त्यात राजकारण आहे का, असा प्रश्न आता आम्हाला निर्माण व्हायला लागला आहे. आणि आम्ही जर हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला गेलं असतं. मीडियाने हे मुद्दे घेतले नसते तर इन्व्हेस्टिगेशन भरकटलं असतं. आणि लोकांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा आहे की काय झालं हे कळलं पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीने, मीडियाच्या मदतीने आज जे काय चाललंय ते राईट डिरेक्शनला चाललंय. आणि जे चुकतायत त्यांना कुठेतरी कान तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण धरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे, तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आतापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी. पण या जबाबदारीवरनं, म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे.